तर आपण लास्ट टाईम यानाला गेलो होतो. तर तिथे यानाला 2 शिखर आहेत. एकाचं नाव भैरवेश्वर शिखर आणि दुसऱ्याचं नाव मोहिनी शिखर. तर त्याची हिस्ट्री अशी आहे की त्याचं असं सांगितलं जातं की ही जे दोन शिखर आहेत ते डायनोसॉरचे युग होतं तेव्हापासूनचे शिखर आहेत. तिला जे हिंदू पौराणिक कथामध्ये आहे त्याचं सांगितलं जातं की जेव्हा जो भस्मासूर होता, भस्मासूरने जेव्हा तपस्या केली होती तेव्हा त्याने भगवान शिवकडून एक वरदान मागितलं होतं की मी ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवीन की त्याची राख होईल. त्याचं परीक्षण कसं करायचं, तर त्याने भगवान शिव यांच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला होता. तर ते भगवान शिव तिथून भगवान विष्णूकडे गेले. विष्णूने एक मोहिनी नावाच्या सुंदर महिनेचं रूप घेऊन ते भस्मासूरकडे, आणि मोहिनी ही एक नृत्तिका होती आणि त्याने काय केलं होतं, जेव्हा ते नृत्य करत होते तेव्हा त्याने एक पोज घेतली. त्याने म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो भांग नृत्य जे पोज असते की एक डोक्यावर हात असतो, आणि मग त्याने काय केलं तीच पोज ते भस्मासूरला सांगितलं की तू कर म्हणून. तेव्हा त्याला समजलं नाही काहीच, पण जेव्हा त्याने डोक्यावर हात ठेवला त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला त्याचा, मग त्याची राख होत गेली. आणि त्याच राखेची हे 2 शिखर बनलेले आहेत. त्यामुळे एकाचं नाव भैरवेश्वर शिखर आणि दुसऱ्याचं नाव मोहिनी शिखर असं दिलेलं आहे.